माझं नाव हर्षल ताराचंद सूर्यवंशी, जळगाव जिल्हा विश्वकर्मा युवा फाउंडेशन अध्यक्ष। तरी आमच्या अंमळनेर तालुक्यातील काही समाजबांधव कुटुंब आहे सुधार समाजाचं गोदटी गावातलं, त्याच्यावर सावकारीला त्याला पत्करून त्यांनी आत्महत्या केली। त्यांना सावकारांनी एकदम अश्लील भाषेत बोलल्यामुळे त्यांनी त्या त्यागाला कंटाळून आत्महत्या केली व त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण कुटुंब जो आहे तो उद्ध्वस्त झाला। तरी शासनाने त्या संदर्भात जे आरोपी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेले आहे। तरी देखील तिथल्या स्थानिक ठिकाणी पण गुन्हा नोंद झाला आहे, तरी तिथल्या स्थानिक प्रशासनाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करून तिथल्या त्या सावकारांना म्हणजे नॉर्मल गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले। कलेक्टर साहेबांनी तिथं प्रशासनाला आदेश करून आज त्या समाजबांधवावर जो अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात दखल घ्यावी आणि शासनातर्फे काही त्यांना मदत मिळाली तर ते कुटुंब पुनर्वसनाला थोडी हातभार लागेल अशी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे। मागण्या काय राहिली? मागण्या त्यांना आर्थिकदृष्ट्या जो कुटुंब खूप कमकुवत होते, तरी त्यांना जर काही आर्थिक सहाय्य मिळालं। आता त्यांच्या घरातला कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्यांचं कुटुंब तर आज उद्ध्वस्त झालं आहे। त्यांच्या कुटुंबात मुलं आणि पत्नी असा त्यांचा म्हणजे जवळपास 5-6 जणांचं कुटुंब आहे। तरी आज तेवढं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे। त्यांचं घर आम्ही बघितलं, त्यांच्या घरावर म्हणजे आज छप्परसुद्धा नाही आणि काही मोठी ऐवज नव्हती। एक 10-15 हजारासाठी त्या सावकाराने त्यांना अश्लील भाषेत बोलल्यामुळे आज आमचा समाज एक कष्टाळू समाज आहे आणि तो समाज म्हणजे आमचा असा समाज आहे कष्टाळू की तो भले पोटाला खायला अन्न नसलं चालेल पण स्वाभिमानी खूप आहे। तर कोणी अशा अश्लील भाषेत बोलल्यामुळे त्यांनी ती आत्महत्या प्रवृत्त झाले। एक प्रकारे हा तो गुन्हाचाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तुमचं नाव सांगा बरं। माझं नाव हर्षल ताराचंद सूर्यवंशी, विश्वकर्मा युवा फाउंडेशन, जळगाव।